नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ऑटो चालकाने प्रवाशाची बॅग चोरून पळ काढल्याची घटना समोर आली आहे। मध्य प्रदेशातील रामानंद मिश्रा हे ऑटोने प्रवास करत असताना चालकाने सुट्टे पैसे आणण्याच्या बहाण्याने त्यांना खाली उतरवले आणि त्यांच्या बॅगसह फरार झाला। या बॅगेत लॅपटॉप, चार्जर, घड्याळसह सुमारे 21,500 रुपयांचा ऐवज होता। तक्रार मिळताच गणेशपेठ पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी ऑटो चालकाला अटक केली असून चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। नागपूर विधान परिषद पोटनिवडणूक शांततेत पार पडली असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले। काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी मतमोजणीनंतरच निवडणुकीपूर्वीच्या दाव्यांचे वास्तव स्पष्ट होईल असे सांगितले। नितीन राऊत निवडणुकीत सक्रिय नसले तरी इतर नेते सक्रिय होते असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन लोटसवर टीका करत अशा प्रकारच्या हालचालींना त्यांनी राजकारणातील व्यक्तिमत्वाला धक्का देणारी बाब असल्याचे म्हटले। नागपूर विधान परिषद निवडणुकीबाबत भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मोठा दावा केलाय। भाजप उमेदवार राजीव पोद्दार विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। काँग्रेस उमेदवाराचा मोठा फरकाने पराभव होईल आणि 22 तारखेला भाजपाचा विजय निश्चित असल्याचे खोपडे यांनी म्हटले। महायुतीच्या बाजूने वातावरण असून मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला। नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याचा उलगडा करत 2 आरोपींना अटक केली आहे। CLBP सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कलेक्शन या कंपनीमार्फत फ्री कॉइन आणि मर्चंट कॉइन योजनांमध्ये गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। प्राथमिक तपासात लाखो रुपयांची फसवणूक उघड झाली असून कंपनीशी महाराष्ट्रासह इतर राज्यातील 31,000हून अधिक गुंतवणुकीदार जोडले असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून त्यांच्या बँक खाती आणि FD गोठवली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।